यंदा साखर कारखान्याचा गळीत हंगाम उशिराने सुरू होतोय। ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाली आहे। अवकाळीमुळे ऊसतोड मजुरांचे हाल होत आहेत। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर। काही दिवसापासूनच फक्त आता कारखान्याचे धुराडे सुरू होणार आहे। यातूनच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भातून या ठिकाणी ऊसतोड कामगारांची कुटुंब स्थलांतरित होताना पाहायला मिळतात। मी सध्या ज्या तांड्यावरती आहे त्या तांड्याची परिस्थिती जर पाहिली तर या अवकाळी पावसानं हा परिसर अक्षरशः चिखलमय केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी या शेतकऱ्यांच्या ऊसतोड कामगारांचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे। अवकाळी पाऊस सुरू होतोय, यामध्ये तुमची कुटुंब आता खरं तर हंगामासाठी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात आलंय, काय परिस्थिती आहे? अहो आम्ही घर सोडून आलोय, समजा तिकडच्या तर गेलंय हंगामी पावसामुळे। जे काही अन्नधान्य पेरलं होतं, मक्का काही कापूस, कापसाला असं बोंडला जास्त तुरं फुटलंय, समजा त्याला कोमार आलंय, त्यामुळे कापसाचं सुद्धा नुकसान झालंय। मक्का होता, मक्का आतून तुरं फुटलंय, डायरेक्ट कणसाच्या वर गेलंय, त्यामुळे ते काही कामात राहिलं नाही। आता तिकडे गेलं तर गेलं, इकडं आलोय दोन पैसे कमवायसाठी, हे पण नाही ते चिकुलन हे वारान वावधानन उघड वाऱ्याचे संसार सर्व आमचे इथे सारं नुकसान झालंय आमचे। काय परिस्थिती आहे? आता बैल उपाशी आम्ही आणलं होतं चारा 2-3 दिवसाचा, आम्हाला 8 दिवस झाले आता याला। तर बैलाला चाराने समजा इकडं गवत कापायला गेलं, लोक मारायला धावते आणि बैल जर पुढे चारलं वावरात बैल घुसून देत नाही कोणी, त्याच्यामुळं बैल जागावर बनलेले। बैल 4 दिवसापासून उपाशी आहे। आम्हाला काहीतरी बैलाची चारा सोयी करायला पाहिजे आणि परत ही मुरमाचा असं इथे सगळं चिखल आहे, बैलाला बसायला जागा नाही, माणसाला उभारायला जागा नाही। इथं काहीतरी भर करायला पाहिजे, आमची सोय करायला पाहिजे, म्हणजे हे ढोरांना बसायला। आणि त्याच्यानंतर संडाची समजा इथं रोडावर दिवस निघल्यावर बाया माणसं पुढे जाणार आहे, त्यांना पण संडाची सोय पाहिजे आम्हाला। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे।